नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवार मॅडम, हडस हायस्कूल नागपूर. आपण आज वर्ग 10वा विषय मराठी प्रथम भाषा या कृतीपत्रिकेतील उपयोजित लेखनाचा भाग आपण बघतो आहोत. आणि या उपयोजित लेखनातील कथालेखन हा भाग आपण आज बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे, यापूर्वी आपण 4 व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामध्ये पत्रलेखन, बातमी लेखन, सारांश लेखन आणि आज आपण बघतो आहोत कथालेखन. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन कथ्यते इति कथा म्हणजेच काय, तर कथा ही सांगितली जाते. आणि कथाबीज जे आहे, हे कथाबीज या कथेचा प्राण असतो, आत्मा असतो. कारण कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते. कथा ही पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात ती मांडली जाऊ शकते. कारण ही कथा ऐकत असताना किंवा कथा वाचत असताना किंवा ही कथा अनुभवत असताना आपल्याला या कथेतून आनंद मिळतो. प्रत्येक कथेतून आपल्या विचारांना दिशा मिळते. आणि म्हणून या कथाबीजाच्या विषयाला पात्र म्हणजे त्या कथेतील पात्र, घटना आणि तर्कसंगत विचार यांनी ही कथा फुलवणे हे एक लेखन कौशल्य आहे. आणि हे लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा हेतू आहे. कारण कथा लिहिणे ही एक कला आहे, हे एक लेखन कौशल्य आहे. आणि हे लेखन कौशल्य आपण जर आत्मसात केलेलं जर असेल तर आपण उत्कृष्ट कथा लेखन करू शकतो. बघा विद्यार्थ्यांनो, कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आपण काही कथा बघूया. कथेचे प्रकार बघा. नंबर 1 रूपक कथा, 2 शौर्य कथा, 3 ऐतिहासिक कथा, 4 इसापनीतीतील कथा, 5 पंचतंत्रातील कथा, 6 जातक कथा, 7 तेनालीरामच्या कथा, 8 अकबर बिरबलाच्या कथा, 9 रामायणातील कथा आणि 10 महाभारतातील कथा. असे या कथेच्या प्रकाराचे अनेक प्रकार पडतात विद्यार्थ्यांना. अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील, अनुभवल्या असतील, ऐकल्या असतील ना. परंतु कथा लेखन करताना मात्र ज्या कथा आपण वाचलेल्या आहेत, ज्या कथा आपण ऐकलेल्या आहेत, त्या वाचनाचा, त्या ऐकण्याचा निश्चितच आपल्यावर परिणाम दिसून येतो. कारण कथेमुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. आणि एकदा जर आपल्या विचारांना दिशा मिळाली तर कोणत्याही प्रकारची कथा आपण सहजतेने लिहू शकतो. बघा, या कथा लेखनामध्ये आपल्या कृतीपत्रिकेमध्ये ज्या मूल्यमापनाच्या नियोजित कृती येणार आहेत त्याचे एकूण 5 प्रकार आहेत तसे कथा लेखनाचे, है ना. म्हणजे कथा बीजावरून कथा लेखन करणे, है ना. एखाद्या वेळेला कथेचं शीर्षक दिलं राहील, म्हणजे शीर्षकावरून तुम्हाला ती कथा पूर्णपणे लिहावी लागेल. एखाद्या वेळेला कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या वेळेला 2, 4, 5 शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दावरून तुम्हाला ती कथा पूर्ण करायची आहे. एखाद्या वेळेला त्या कथेचे काही मुद्दे दिलेले असतील 2, 4, 5 आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला ती कथा लिहायची आहे. एखाद्या वेळेला त्या कथेचा पूर्वार्ध दिलेला असेल, म्हणजे सुरुवात दिलेली असेल, पण त्या कथेचा उत्तरार्ध म्हणजेच कथेचा शेवट तुम्हाला लिहावा लागेल, है ना. म्हणजे एक अपूर्ण कथा पूर्ण करा. म्हणजे सुरुवात दिलेली आहे आणि शेवट आपल्याला लिहायचं आहे, किंवा शेवट दिलेला आहे आणि सुरुवात आपल्याला लिहायची आहे. विद्यार्थ्यांनो, ही कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा अपूर्ण कथा पूर्ण करा अशी जर कृती आलेली जर असेल तर ही अपूर्ण कथा पूर्ण करत असताना पूर्वार्ध जर दिलेला आहे आणि उत्तरार्ध जर आपल्याला लिहायचा जर आहे तर कृतीपत्रिकेमध्ये उत्तर लिहत असताना पूर्वार्ध लिहिण्याची गरज नाही. त्याच्या पुढे काय झालेलं आहे,
म्हणजे उत्तरार्ध काय आहे हे उत्तरार्धच फक्त आपल्याला लिहायचं आहे. आणि उत्तरार्ध जर दिलेला असेल तर सुरुवात लिहायची आहे ना, कथेचा पूर्वार्ध लिहायचा आहे म्हणजे सुरुवात लिहायची आहे. अशा प्रकारे या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कथा लेखनाचा हा प्रकार विचारला जाऊ शकतो. आणि ते सर्व नीट लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने ही कृती म्हणजेच कथा लेखनाची ही जी कृती आहे ती आपल्याला सोडवावी लागते. म्हणजे कथा लेखन आपल्याला कथा लिहायची आहे, तर हे कथा लेखन करत असताना, कथा लिहत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या कथेला योग्य ते शीर्षक द्यावं. कारण त्या कथेचं शीर्षक जे आहे ते शीर्षक वाचल्यानंतर परीक्षकाला त्या कथेच्या विषयी कल्पना यायला हवी, असं आपलं योग्य ते त्या कथेला शीर्षक असायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी कथा आपण लिहिणार आहोत, ही कथा ही भूतकाळातच लिहावी. वर्तमान काळ किंवा भविष्य काळात ती कथा आपण मांडायची नाही किंवा कथा आपण लिहायची नाही. कथा लेखन त्या पद्धतीने करायचं नाही. म्हणजे कथेच्या ज्या घटना आपण लिहितो आहोत त्याचा योग्य तो क्रम आपल्याला ठेवता आला पाहिजे. नाहीतर आधी शेवट करायचा आणि मग सुरुवातीला काय झालंय ते सांगायचं, असं जर म्हटलं तर त्या कथा लेखनाला गुण मिळत नाही. म्हणजे या कथेमध्ये जी पात्र आहेत आणि या कथेच्या तोंडी म्हणजे या पात्राच्या तोंडी जे संवाद आहेत ते संवाद जर असतील तर ते त्या पात्रामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. आणि हे देत असताना है ना, कधी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे शुद्ध लेखन अगदी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठे स्वल्पविराम द्यायचा आहे, कुठे पूर्णविराम द्यायचा आहे, कुठे एखाद्या पात्राच्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आलाय का, उद्गारवाचक चिन्ह आहे का, है ना, म्हणजे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आहे का, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ती कथा लिहिली पाहिजे. म्हणजे कथा लेखन करत असताना ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर 5 मुद्द्यांवरून आपल्याला कथा लिहायची आहे. मी तुम्हाला प्रत्येकाची एक कथा तुम्हाला लिहून दिलेली आहे, सांगितलेली आहे. आपली पहिली कथा आहे ती आहे शीर्षकावरून कथा लेखन. आणि कथेचं शीर्षक आहे सल्ला कुणाचा घ्यावा. बघा विद्यार्थ्यांनो, फक्त शीर्षक दिलेलं आहे आणि त्या शीर्षकावरून आपल्याला कथा लेखन करायचं आहे, कथा लिहायची आहे. बघा कथा बघा पुढे. एकदा एक वाटसरू आपला घोडा घेऊन प्रवासाला निघाला होता. वाटेत त्याला एक नदी लागली. त्या घोड्यासह नदी पार करणे त्याला भाग होते. घोड्याला घेऊन नदीत उतरायचे तर नदीच्या खोलीचा त्याला अंदाज नव्हता आणि त्यामुळे तो नदी किनारी थांबून राहिला. थोड्या वेळात एक लहानसा मुलगा त्या नदी किनारी खेळायला आला. त्या वाटसरूने त्या मुलाला विचारले, बाळा, मी या घोड्याला घेऊन नदी पार करू शकतो का? घोडा बुडणार तर नाही ना? आणि त्याच्या या प्रश्नावर थोडा विचार करत मुलगा म्हणाला, नाही बुडणार तो, आरामात जाता येईल तुम्हाला. आणि त्याचे ते आश्वासक बोलणं ऐकून वाटसरूला धीर आला. बघा विद्यार्थ्यांनो, हा उतारा वाचत असताना, या कथेचा हा उतारा वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की त्या वाटसरूने जो प्रश्न विचारलेला आहे तिथे आपण प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, है ना. त्यांच्या वाक्याला आपण कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलेलं आहे. त्या मुलाच्या उत्तराला आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, नाही बुडणार तो, आरामात जाता येईल तुम्हाला. आणि त्याचे हे आश्वासक बोलणं ऐकून वाटसरूला धीर आला. त्यानंतर तो घोड्यावर बसला. वाटसरू घोड्यावर बसला आणि नदी पार करू लागला. नदीत जसजसा तो आत जाऊ लागला तसतशी पाण्याची पातळी वाढू लागली. अर्धे अंतर कापतच पाणी घोड्याच्या तोंडापर्यंत पोहोचले. वाटसरू घाबरला. आता घोडा बुडणार हे त्याला जाणवलं. घोडाही भीतीने घाबरू लागला. तोही पण भीतीने पुढे पाऊल टाकेना. वाटसरू तत्काळ घोड्यावरून खाली उतरला.
घोड्याला हाताशी धरत त्वरितच त्याने परतीचा रस्ता धरला आणि थोड्याशा वैतागलेल्या अवस्थेत तो त्या खेळणाऱ्या मुलापाशी आला आणि त्याला थोड्या मोठ्या आवाजात खोटे बोलण्याचं कारण विचारलं. तीच कथा आपण पुढे कंटिन्यू करतोय. तर तो मुलगा केविलवाणेपणे त्याला म्हणू लागला, काका, मी अजिबात तुमच्यासोबत खोटे बोललो नाही. मी का बरं तुमच्यासोबत खोटं बोलणार? मी रोज येथे खेळायला येतो. ही छोटी छोटी बदकाची पिल्ले मी नदीच्या पात्रात विहार करताना बघतो. आणि जर ही लहान सहान पिल्ले या नदीच्या पात्रात बुडत नाहीत, तर तुमचा एवढा मोठा घोडा कसा नदीच्या पात्रात बुडेल? म्हणून मी तुम्हाला जाण्यास सांगितले. लहान मुलाचे हे शब्द ऐकून वाटसरूने डोक्यावर हात मारला आणि गप्पकन खाली बसला आणि मुलगा आपल्या घरी खेळत खेळत निघून गेला. विद्यार्थ्यांनो, या कथेचं तात्पर्य काय आहे की सल्ला घेण्यापूर्वी तो सल्ला आपण कोणाजवळून घेतो आहोत हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. सल्ला कुणाचा घ्यावा, म्हणजे या सल्ला कुणाचा घ्यावा या शीर्षकावरून आपण ही कथा तयार केली. कथेमध्ये म्हणजे कमीत कमी 3 पॅरेग्राफ्स तर यायलाच पाहिजे, म्हणजे कथा ही अशी भूतकाळात मांडता आली पाहिजे. आपल्याला कथेचं लेखन कौशल्य जर म्हणजे आपल्याला जर वाचनाची आवड असेल, आपण वाचत असू, वाचाल तर वाचाल असं म्हणतात ना, तर आपल्याला कथा लिहिताना त्रास होत नाही. आपल्या घरी येणारं जे वर्तमानपत्र आहे, मराठीचं वर्तमानपत्र आहे, या वर्तमानपत्रांमध्येही सुद्धा अनेक गोष्टी येत असतात. आणि ही जरी आपल्याला वाचनाची सवय जर असेल तर कथा लिहिताना आपल्याला अवघड वाटत नाही. आपण आरामात सहजतेने कोणत्याही प्रकारची कथा सहजतेने व्यवस्थित आणि रोचक लिहू शकतो. ही आपली पहिल्या नंबरची कथा. आपण आणखी दुसऱ्या नंबरची एक कथा बघूया. सरावासाठी मी तुम्हाला कथा दिलेल्या आहेत. ही कथा जी आहे, दुसरी जी कथा आहे, या कथेमध्ये कृतीपत्रिकेत आपल्याला शब्द दिलेले आहेत. फक्त 5 शब्द आहेत. मुलगी, वाढदिवस, इच्छा, आनंद व समाधान. आणि या 4 शब्दावरून आपल्याला कथा लिहायची आहे. मुलगी, वाढदिवस, इच्छा, समाधान व आनंद. म्हणजे दिलेल्या या शब्दावरून कथालेखन, दिलेल्या शब्दावरून कथालेखन म्हणजे खालील शब्दांना एकत्र गुंफून, या 4-5 शब्दांना एकत्र गुंफून आपल्याला कथा लिहायची आहे. विद्यार्थ्यांनो, हे शब्द दिल्यानंतर आपल्याला हे शब्द वाचल्यानंतर एक लक्षात येतं की या कथेतून आपल्याला काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे ना. मुलगी, वाढदिवस, इच्छा, समाधान व आनंद. आनंद मिळणार आहे. तर एक मुलगी आहे, तिचा वाढदिवस साजरा, मग तिची इच्छा आणि तिला मिळालेला आनंद, ह्या 4 गोष्टी आपल्याला या कथेमध्ये लिहायच्या आहेत. तर कथेचं शीर्षक बघा बाळांनो. कथेचं शीर्षक आहे खरा आनंद ना. मी इथे मुलीचं नाव दिलेलं आहे तनया. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. तनया ही खूप श्रीमंत घरची मुलगी होती. तिचे वडील मोठे व्यापारी होते. आई एका शाळेची संचालिका होती. पैसा अडका, नोकर चाकर, बंगला, गाडी सर्व काही होते तिच्याकडे. खूप श्रीमंत आणि संपन्न कुटुंब होते तनयाचे. तनयाची शाळा घरापासून थोडी दूर होती आणि ड्रायव्हर काका तिला रोज शाळेत सोडायला आणि शाळा सुटल्यावर घ्यायला यायचे. तनयाला मैत्रिणीही खूप होत्या. तिची गाडी रोज ज्या मार्गाने जायची तेथे जवळच गरिबांची वस्ती होती. तिथे छोटी छोटी मुलं फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये खेळत असायची. खाण्याच्या वस्तूवरून भांडत असायचे. तनया शाळेत येता जाता रोज हे बघायची. दिवाळीचे दिवस होते विद्यार्थ्यांना आणि दिवाळीतच तिचा वाढदिवस असायचा. तनया दरवर्षी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचे. पण प्रत्येक वेळी नव्या कल्पना तिच्या डोक्यात असायच्या. कधी मैत्रिणींना घेऊन ती बागेत जायची,
तर कधी वृद्धाश्रमात, तर कधी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन ती त्यांना भेटी द्यायची. यावेळी तिचा वाढदिवस आला आणि तिने आपल्या आई वडिलांना काहीतरी सांगितलं. त्यांनाही ते पटलं. तनयाने आपले साठवलेले सर्व खाऊचे पैसे घेतले. तिच्या आई वडिलांनी त्यात काही भर घातली आणि ती आपल्या 2 मैत्रिणींना घेऊन बाजारात गेली. त्यांनी खूप मिठाई घेतली, फुगे, खेळणी, कपडे अशी खूप खरेदी केली. बाजारातून येताना ती त्या नेहमीच्या गरीब वस्तीजवळ थांबली. सर्व मुलांना तिने गोळा केले, छान गोल करून बसवले. मुले छान बसले. मग तिच्या मैत्रिणींनी मुलांना म्हटले की म्हणा हॅपी बर्थडे टू यू. मुलांनीही तसंच केलं. तनयाबरोबर आणलेले सर्व सामान मैत्रिणी आणि ड्रायव्हर काकांच्या मदतीने बाहेर काढले आणि त्या सगळ्या मुलांना वाटले. पूर्ण दिवस ती त्यांच्या बरोबर राहिले, खेळली, मजा केली आणि अशा रीतीने तनयाने आपला वाढदिवस तिला हवा तसा साजरा केला. तो पूर्ण दिवस तनया खूप आनंदी होती. आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. त्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती खूप आनंदित झाली. दुसऱ्यांना देण्यातला आनंद तिने पूर्णपणे अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात किती सुख आणि समाधान वाटते याचा अनुभव तिने घेतला आणि हा वाढदिवस ती कधीही विसरणार नाही. तात्पर्य बघा बाळांनो या कथेचं, घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असे आपले विंदा करंदीकर म्हणतात. आणि या पद्धतीने आपल्याला कथा ही शब्दावरून अशी रंगवता आली पाहिजे, अशी लिहिता आली पाहिजे, अशी सांगता आली पाहिजे. म्हणजे कथेतील जे हे 5ही शब्द आहेत, हे 5ही शब्द आपल्या कथेमध्ये आलेले आहेत. तनया नावाची मुलगी पण आहे, तिचा वाढदिवस पण आहे, तिची इच्छा पण आहे, तिला मिळणारा आनंद आणि समाधान पण आहे. ही शब्द आपल्याला अशी रेखाटता आली पाहिजे. ही आपली दुसरी कथा. मी तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावरून एक एक कथा दिलेली आहे. पुढची कथा बघूया बाळांनो. तिसरी कथा ना. आता ही जी कथा आहे कृतीपत्रिकेमध्ये विचारलेली, ही कथा, या कथेमध्ये मुद्दे दिलेले आहेत, 4-5 मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्द्याच्या आधारे आपल्याला ही गोष्ट किंवा कथा तयार करायची आहे. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट किंवा कथा तयार करा. बघा मुद्दे काय आहेत बाळांनो. एक गरीब मुलगा, पैसे नाही, शाळेचा खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर वाटण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकिट मिळते, प्रामाणिकपणाने तो पोलीस स्टेशनवर नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद होतो आणि नंतर बक्षीस मिळते. बघा या मुद्द्यांवरून तुम्हाला एक लक्षात आलेलं असेल की एक गरीब मुलगा आहे, शाळेमध्ये जाणारा आहे, आपल्यासारखा गरीब आहे, शाळेचा खर्च करणे त्याला परवडत नाही, म्हणून तो सकाळी पेपर वाटण्याचे काम करतो आहे ना. वाटेत त्याला पैशाचं पाकिट मिळतं, तो प्रामाणिक आहे, तो पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि सगळं सांगतो ना. पोलीस स्टेशनवाले त्या मालकाला फोन करतात, मालकाला आनंद होतो आणि त्याला बक्षीस मिळतं. म्हणजे ह्या मुद्द्यांवरून कथा लिहित असताना बरेच विद्यार्थी काय करतात, आम्ही जेव्हा पेपर तपासतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की मध्ये जी ही एक रिकामी जागा आहे, फक्त तिथे एक शब्द लिहितात आणि कथा पूर्ण. असं होत नाही. म्हणजे एक गरीब मुलगा होता, त्याच्याजवळ पैसे नाही, असं नाही. एक एक शब्द वापरून आपल्याला ही कथा पूर्ण करायची नाही आहे. तर या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला ती कथा लिहायची आहे. बघा कथेचं शीर्षक आपण दिलेलं आहे, कारण आपल्यासमोर मुद्दे दिलेले आहेत आणि हे शीर्षक देत असताना समजा सुरुवातीला शीर्षक लक्षात आलं नाही आणि कथा पूर्ण लिहिल्यानंतर जर आपल्या लक्षात आलं की हा प्रामाणिकतेचं फळ या मुलाला मिळालं, म्हणजेच या कथेचं नाव काय, प्रामाणिकतेचे फळ, असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बघा कथा बघा, प्रामाणिकतेचे फळ.
त्या मुलाला मी नाव दिलेलं आहे, एक गरीब मुलगा, त्याचं नाव मनीष. मनीष हा अत्यंत गरीब मुलगा होता. मनीषचे वडील त्याच्या लहानपणीच वारल्यामुळे त्याची आई त्याचा सांभाळ करायची. मनीषकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते, तरीही त्याची आई धुनी भांडी करून मनीषला शाळेत पाठवत असे. त्यालाही शिक्षणाची आवड होती, अभ्यासातही हुशार होता, तसेच तो मेहनतीही होता. आपल्या आईवर आपल्या शिक्षणाचा भार पडू नये म्हणून तो रोज सकाळी वर्तमानपत्र वाटायचा व त्यातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवायचा. दुसरा पॅराग्राफ करतोय आपण. असेच एक दिवस पेपर वाटत असताना त्याला एक पॉकेट रस्त्यावर पडलेलं दिसलं. मनीषला वाटले रिकामे आहे. तो सहज ते पाकिट उघडून पाहतो तर त्यात 5,000 रुपये असतात. लगेच त्याची गरिबी त्याच्या डोळ्यासमोर येते. परंतु मनीष हा प्रामाणिक मुलगा असतो. त्याची धुंडीमांडी करणारी आई लगेच त्याच्या डोळ्यासमोर. मनीष जवळचे पोलीस स्टेशन गाठतो व पोलिसांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगतो. पोलीस त्याचं नाव व पत्ता घेतात. मनीष पॉकेट पोलिसांना सुपूर्द करतो व आपले घर गाठतो. नंतर पोलीस पॉकेटमधील पत्त्यावरून त्या व्यक्तीशी संपर्क साधतात. तो व्यक्ती पोलीस स्टेशनला येतो, मनीष बद्दलची माहिती घेतो, त्याला व त्याच्या आईला पोलीस स्टेशनला बोलावतो व मनीषला त्याच्या प्रामाणिकपणामुळे पाकिटातले सर्व पैसे बक्षीस म्हणून देतो. शाळेतही मुख्याध्यापकाकडून मनीषचा सत्कार होतो. अशा पद्धतीने मनीषला प्रामाणिकतेचं फळ मिळतं. तात्पर्य काय आहे विद्यार्थ्यांनो, की प्रामाणिकपणा हा फार मोठा गुण आहे आणि त्याचं फळ माणसाला कधी ना कधीतरी मिळतेच. म्हणून माणसाने सदैव कसं असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. हे प्रामाणिकतेचं फळ मनीषला मिळालं. त्यानंतरची कथा बघा विद्यार्थ्यांनो. शीर्षकावरून कथा लेखन है ना. अति तेथे माती. शीर्षकावरून म्हणजे अति रूपे न वैंचता अति गर्वे न रावण, अति दानात बलीय नसत अति सर्वत्र भारतीय. अति तेथे माती असं म्हटलं जातं. ते उगाचच आहे का? महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा सुप्रसिद्ध इंग्रज नाटककार बर्नार्ड शॉ उद्गारला होता, अतिशय चांगुलपणाचा परिणाम अशाच शोकांतिकेत होतो. कर्णाचा अति दानशूरपणा शेवटी कवच कुंडले गमावण्यात झाला. आपल्याला अनुभव आहे, महाभारत आपण बघतो. परिणाम त्याचा युद्धात अंत झाला. टू गुड इज ऑल्सो बॅड. असं ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळापासून खाऊ नये. बोलगेवडेपणा हा गुण आहे, पण अति बडबड जर केली तर त्याची काय होते, पटपट होते आणि ती नकोशी होते. मौन हे प्रसंगी गुणकारी असते, पण सततचे मौन हे घुमेपणाचे लक्षण असते, निंदेस पात्र होते. अन्नात मीठ प्रमाणात असलं की अन्न रुचकर लागतं, पण जास्त पडलं तर ते तोंडातही घालवत नाही. सढळपणाने खर्च करण्याचा अतिरेक उधळपट्टीत मोडतो, तर काटकसरीचा परिणाम कंजूषपणाकडे नेतो. व्यक्तिमत्व ढागाळतो, आपली किंमत कमी होते, आदर कमी होतो. मलय पर्वतावर चंदनाची झाडे विपुल असतात, आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे तेथील भिल्लीने त्याचा उपयोग कशासाठी करतात, सरपणासाठी करतात. म्हणजे अतिराग जर आला आपल्याला, अतिराग रक्तदाबाला, म्हणजे कुठलीही गोष्ट, कोणतीही गोष्ट का असेना, अति केलं की तिथे माती झाल्याशिवाय राहत नाही. अतिराग रक्तदाबाला आमंत्रण देतो आणि अति मद्यपान माणसाचं लिव्हर बिघडवतो. अति तांबूल सेवनाने, धूम्रपानाने कॅन्सर होतो आणि अति लोभाने सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापली तर हातचं सारचं.
अति टीव्ही पाहण्याने बुद्धी गंजून जाते आणि म्हणूनच म्हटलंय की एनिथिंग इन एक्सेस इन पॉइझन. म्हणजे सर्व बाबतीत समतोलपणा महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात केव्हा कोण यशस्वी होईल, तोच यशस्वी होतो ज्याला ते कळतं. धीरज का फल मिठा होता है. नाहीतर मग यकना धड भारावर चिंध्या, ना अधिक ना उणे असे असे असावे जिने. तात्पर्य काय विद्यार्थ्यांनो, की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास विनाश होतो. विनाशकाले विपरीत बुद्धी. कोणताही गोष्ट कोणतीही असेल, अति झाले की माती होणार, हे 100% सत्य आहे. अशी आपली कथा. त्यानंतरची कथा आपण एकूण 4 कथा बघितल्यात. शीर्षकावरून आणि कथाबीजावरून हे सारखेच, शब्दांवरून है ना, त्यानंतर वाक्यांवरून आणि शीर्षकावर, अशा प्रकारच्या कथा आपल्याला प्रथम भाषा मराठी या कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातात. कोणतीही कथा म्हणजे या उपयोजित लेखनामध्ये कथालेखन, बातमी लेखन आणि जाहिरात लेखन हे 3 प्रश्न विचारले जातात, 3 कृती विचारल्या जातात आणि या 3 पैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवाव्या लागतात. आणि कथा लेखन करत असताना आपण जर प्रामाणिकपणे थोडंसं वाचन आपलं जर वाढवलं, 8-10 कथा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा जर आपण वाचून जर ठेवल्यात, तर कृतीपत्रिकेतील हा कथालेखनाचा प्रश्न आपल्याला सोडवताना त्रास होणार नाही. धन्यवाद.